आज सकाळी दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी अचानकपणे हातलादेवी तलावामध्ये एक प्रेत तरंगत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी हे प्रेत तरंगत असल्याचे लोकांनी पाहिल्यानंतर आजूबाजूला चर्चा केली. यावेळी हे प्रेत हे सेवानिवृत्त एस.टी. महामंडळ सेवानिवृत्त कर्मचारी वसंत ढेरे राहणार कुर्णेनगर उस्मानाबाद धाराशिव येथील व्यक्तीचे असल्याचे निदर्शनास आले. या मयत वसंत ढेरे यांना 4 मुली 2 मुले असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर दररोज सकाळी पहाटे वॉकिंगला जात होते. ते 2 दिवसापूर्वी फिरायला गेले आणि ते परत आलेच नाहीत आणि घरातील व्यक्तींनीही इतरत्र पाहुण्यारावळ्याकडे शोधाशोध केली, परंतु आज त्यांचा मृतदेह हातलादेवी तलावामध्ये तरंगत असलेला दिसून आला. यावेळी हातलादेवी तलावात तरंगत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांचे कपडे तलावाच्या बाहेर असल्याचेही दिसून आले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव उस्मानाबाद येथे पाठवण्यात आला आणि शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधीसाठी त्यांना आपल्या नातेवाईकांना ताब्यात देण्यात आले आणि त्यांचा अंत्यविधी सायंकाळी साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान बौद्ध स्मशानभूमी येथे करण्यात आला. मयत वसंत ढेरे हे मूळ बोरी येथील रहिवासी होते.